नमस्कार मित्रांनो, मी निहार राऊत. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज लवकरच आता शारदीय नवरात्र उत्सव जवळ आला आहे आणि प्रस्तुती खूप प्रचंड प्रमाणात चालू आहे, कारण अगदी काहीच दिवस राहिलेले आहेत आणि तयारी आणि कामं मात्र भरपूर आहेत. तर समोर तुम्ही मूर्ती पाहू शकाल. तर तुम्हाला मी ह्याच्यापुढे 2 व्हिडिओ ऑलरेडी शेअर केले होते की पावळीचं बेसिक स्ट्रक्चर, त्याच्यानंतर मातीचं काम, आणि गेल्याच आठवडी तुमच्याबरोबर ते मी शेअर केलं आणि तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की मातीचं काम संपूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याला व्हाईट वॉश करण्याच्या अगोदर मी पॉलिश करून घेतलं पॉलिश पेपरने, आणि आता त्याला व्हाईट वॉश म्हणजे व्हाईट प्रायमर मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी कलरिंग केलेलं आहे. तर कलरिंग करून पूर्ण झालेलं आहे, वस्त्र घालून पूर्ण झालेले आहेत आणि काही प्रमाणात अलंकार झालेले आहेत. अजून अलंकाराचं थोडं काम बाकी आहे. केस लावायचे आहेत. त्याच्यानंतर छालचित्र जे तुम्ही स्काय ब्ल्यू कलरचं पाठी बघत आहात ते स्काय ब्ल्यू कलरच्या छालचित्रावर सुद्धा त्याचे काही पताके आहेत ते लावायचे आहेत आणि पॅन्डलचं अर्थात मंडपाचं कामसुद्धा बाकी आहे. म्हणजे भरपूर प्रचंड काम चालू आहे. रात्री अगदी 2-3 वाजेपर्यंत काम सतत चालू असतं. पण म्हटलं की तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की यंदा मी टप्प्याटप्प्याने दाखवण्याचा प्रयत्न तुमच्याबरोबर करणारच आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता मातीचं काम झालं आहे तर कलरिंगचं आणि कपडे जे घातलेले आहेत, वस्त्र अलंकार घातलेले आहेत, ते तुमच्याबरोबर शेअर करावे. तर तुम्ही संपूर्ण मूर्ती बघू शकाल. ही भगवती दुर्गाची प्रतिमा आहे. अजून हिचं चक्षुदान अर्थात नेत्रांमध्ये जे जे डोळे रंगवायचे आहेत किंवा मुखमंडलाला जे तेज द्यायचं आहे ते मात्र शास्त्रामध्ये त्याप्रमाणे आता ह्या गोष्टीमध्ये मी सर्व काही शास्त्राला अनुसरून करतो. म्हणजे शास्त्राला सर्व काही अनुसरून करण्याचा प्रयत्न मी पुरेपूर करतो. तर त्यानुसार सांगितलेलं आहे की भगवती दुर्गेचं जे बोधन कर्म आहे, अर्थात शारदीय नवरात्र उत्सव सर्वसाधारण धारणा आपली अशी आहे की अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते अश्विन शुक्ल महानवमीपर्यंत होणारे जे भगवतीची उपासना आहे त्यालाच आपण शारदीय बोलतो. पण मुळामध्ये शारदीयाची महासूचना होते ती खरं पाहता भाद्रपद मासातल्या वद्य पक्षातल्या आद्रा नक्षत्रयुक्त कृष्ण पक्षातील नवमी तिथीलाच. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय, पण ही खरी गोष्ट आहे. कालिका पुराण घ्या किंवा देवी पुराण घ्या किंवा देवी भागवत पुराण घ्या आणि त्याच्या पुढे मग जे भाष्यकार आहेत, ज्याप्रमाणे रघुनंदन याने रचलेलं दुर्ग उत्सव तत्व आहे किंवा जीमृत वाहन याने रचलेलं दुर्गा भक्ती तरंगिणी आहे, या सर्व ग्रंथांमध्ये सुद्धा भगवतीच्या उपासनेचा मूळ जी सूचना किंवा मूळ संयुक्त योग्य अशी तिथी जर कोणती असेल तर ती म्हणजे पितृपक्षातल्या, म्हणजे आपल्या महाराष्ट्र आणि गुजरातनुसार भाद्रपद मास. मात्र शास्त्रामध्ये जे म्हणजे कालिका पुराण किंवा देवी पुराणामध्ये हे ज्या श्लोक सापडतात त्या श्लोकांमध्ये मात्र जे विधान दिलेलं आहे शारदीय दुर्गोत्सवाचं, त्याच्यामध्ये मात्र स्पष्टपणे असं येतं की कन्या राशीत सूर्य असताना गौण अश्विन मासातल्या कृष्ण पक्षातल्या नवमी तिथीला. गौण अश्विन म्हणजे काय तर पौर्णिमेनंतर जो प्रतिपदा येते, अर्थात आपल्याकडे महाराष्ट्रात जसं शुक्ल प्रतिपदा ज्याला आपण पाडवा म्हणतो त्यापासून नवीन महिना सुरू होतो, पण गौण ज्याला आपण जे म्हणजे महिन्याची गणना करतो त्याला म्हणतात मोक्षचांद्रिय मास. पण गौणचांद्रिय अर्थात काय तर पौर्णिमेला महिना संपतो, जसा आपला अमावस्येला संपतो तसा पौर्णिमेला संपल्यानंतर कृष्ण पक्षातल्या प्रतिपदेला किंवा त्याला आपण पाडवा म्हणू त्यापासून जी पक्ष प्रारंभ होतो त्याला म्हणतात कृष्ण पक्ष. तर त्यानुसार जे मास परिवर्तित होतात त्यानुसार जर बघायला गेले तर आपल्या महाराष्ट्र आणि गुजरातनुसार भाद्रपद मास, मात्र उत्तर भारत किंवा इतर प्रांतामध्ये त्याला अश्विन मास म्हणूनच ग्राह्य धरलं जातं. म्हणजे भाद्रपद पौर्णिमा सरली की भाद्रपद पौर्णिमेनंतरचं जे आपण 15 दिवसाचा पितृपंधरावडा असतो ज्याला आपण पितृपक्ष म्हणतो, त्या पितृपक्षातल्याच आद्रा नक्षत्रयुक्त कृष्ण पक्षातल्या नवमीला, नवमी म्हणजे जी अविधवा नवमी म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या श्राद्ध कर्मासाठी, तर त्या तिथीला, पण ते अविधवा नवमीचा ह्याच्याशी परस्पर संबंध नाही, तर ती कोणती तिथी ग्राह्य धरली जाईल जी आर्द्रा नक्षत्र युक्त जर कृष्ण पक्षातील नवमी तिथी असेल तर त्या दिवशीपासूनच भगवतीचं षोडश दिनात्मक महापूजा अर्थात शारदीय नवरात्र उत्सवाची सूचना करावी असं शास्त्रात स्पष्टपणे उल्लेख आहेत. आणि ते निर्णय दिलेले आहेत तंत्रशास्त्राने, पुराणशास्त्राने आणि विशेष करून शक्ती उपासकांसाठी, अर्थात शाक्त परंपरेमध्ये
कुटुंबामध्ये शक्ती जे मातृदेवतेचे शक्ती देवतेचे उपासक आहेत त्यांच्यासाठी मात्र पूर्णपणे कृष्ण पक्षातल्या नवमीपासूनच शक्ती उपासना सुरू करायला सांगितलेली, विशेष करून शक्तिपीठांवर. शक्तिपीठ असो किंवा देवीचे मंदिर असो किंवा काहीकांच्या घरात चिरप्रतिष्ठित देवी प्रतिमा असो, तर ह्यांनी मात्र किंवा कोणत्याही जर ज्यांना शारदीय महापूजा व्यवस्थित पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात उत्सुक असेल त्या द्विजाने त्या यजमानाने दुर्गापूजेचं प्रथम कर्म किंवा शारदीय महापूजेची जी सुरुवात आहे ती वद्य पक्षातल्या नवमीलाच करावी असं सांगितलं आहे. आणि आता नवमी तिथीनंतर सुरू करून म्हणजे घटस्थापन त्या दिवशी करून कल्पारंभ करून बोधन कर्म करायला सांगितलं. आता हे बोधन काय असतं किंवा कशा पद्धतीची विधी आहे ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया. एकाच व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करणं शक्य मुळीच नाही आहे, कारण की शारदीय ही महापूजा आहे. सर्व कर्मामध्ये कलियुगामध्ये अश्वमेध यज्ञ करायला शास्त्राने वर्ज सांगितलेला आहे. मग अश्वमेध यज्ञाचा पर्याय स्वरूप काय, तर अश्वमेध हे महायज्ञाचं पर्याय स्वरूप म्हणजे ही शारदीय महापूजा असं शास्त्रात स्पष्ट उल्लेख आहेत. त्याच्यामुळे ही महापूजा आहे, ही कोणती सामान्य पूजा किंवा व्रत अनुष्ठान नव्हे. त्याच्यामुळे ह्याचं विधान किंवा याची जी व्यापकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ते आपण एक एक टप्प्याटप्प्याने बघूया. पण आता मी मूर्तीकडे येतो. तर जसं ॲक्च्युली विषय निघाला होता चक्षुदानापासून, म्हणजे देवीचे डोळे का रंगवले नाही, तर ते डोळे मात्र आम्ही कृष्ण पक्षातल्या अर्थात आपली जी पितृपक्षातल्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला किंवा अमावस्येला, ज्याला आपण सर्वपित्री महालय अमावस्या म्हणतो, त्या दिवशी प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नानादी कर्म आटपून देवीचे चक्षुदान केले जातील. आयदर चतुर्दशीला अर्थात नाहीतर किंवा मग अमावस्येला, म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीचं देवीला चक्षुदान. देवीचं चक्षुदान झालेलं नाही आहे, पण बाकीचे जे परिवार देवता आहेत अर्थात गणेश असो किंवा देवी लक्ष्मी असो किंवा इथे देवी सरस्वती माता असो किंवा षडान अर्थात कार्तिकेय असो, यांचे चक्षुदान झालेले आहे. सिंह आणि ह्याचं राहिलेलं आहे ते आज मी रात्री कंप्लीट करेल. नंतर हे वाहन इत्यादींचे पण चक्षुदान बाकी आहेत. पण आता मी तुम्हाला थोडंसं मूर्तीवर येतो, कारण की इतर मूर्त्यांपेक्षा थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी म्हणजे वेगळं पण वाटेल, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण वाटेल. तर सर्वात प्रथम म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे अलंकार आहे, तुम्ही म्हणाला अलंकार हे वगैरे हे तिच्या गळ्यातलं असो, नंतर हे तिच्या गळ्यातले कंकण असो, बाजूबंद असो, ह्या दोन बाजूने मासोळ्या असो किंवा हे भव्य देवीचं मुकुट असो, तर हे मुकुट किंवा हे सर्व जे अलंकार आयुध आहेत हे कुठून आणलेले आहेत किंवा तुम्ही बनवता का, तर मी बनवत नाही. मी पहिले ॲक्च्युली 2 वर्ष म्हणजे मला जेव्हा अवेलेबल नव्हतं तेव्हा मी असंच आपलं गिफ्ट रॅपरचं जो कागद असतो ते आणि इत्यादी बाकीचे जे आपले सजवण्याचे साहित्य असतात, हे जे सर्व टिकल्या इत्यादी ह्या वापरून मी 2 वर्ष करण्याचा प्रयत्न केला, पण तेवढं काय पद्धतीची फिनिशिंग किंवा त्या पद्धतीचं लुक देता आलं नाही. तर हे जे मुळामध्ये मिळतं हे आम्ही कलकत्त्यावरून मागवलेलं आहे. तर पश्चिम बंगालमधील कलकत्ता आपल्याला सर्वांना तिकडची दुर्गापूजा विश्वप्रसिद्ध आहे, तिकडची दुर्गापूजा हे सर्वांना माहीत आहे. तर तिथून आम्ही 2 वर्ष म्हणजे आता हे मला दुर्गापूजेला 9वं वर्ष आहे, तर याच्या पुढे 2दा मी असे अलंकार चेंज केलेले आहेत आणि विजयादशमीच्या दिवशी आम्ही हे सर्व उतरून मग देवीला विसर्जित करतो. त्याच्यामुळे हे सर्व काही तिथूनच आणलेलं आहे. तर याला एक येल्लोमध्ये गेल्या वर्षी 1 वर्ष आणलेलं होतं, हे मात्र 3 वर्ष झाले या अलंकाराला वापरून. मी म्हणजे हे पूजेच्या पहिले घालतो आणि मग दशमीच्या दिवशी आम्ही हे सर्व मुक्त करतो. नदीवर जेव्हा जलाशयावर मूर्ती विसर्जित करण्यासाठी घेऊन जातो तिथे मात्र हे सर्व अलंकार मुक्त करतो. तर हे अलंकार ह्याला म्हणतात डाकेरशाज. तर हे सर्व पुठ्ठ्यानेच बनवले असं तुम्ही बघू शकाल, कागद वापरून. त्याच्यानंतर ह्याच्यावर सर्व झालर लावली जाते. नंतर हे सर्व टिकल्या इत्यादी हे गिफ्ट रॅपरचे कागद, खूप कलाकौशल्याचं काम आहे. पण तिथूनच हे तिकडची हे सर्व अलंकार खूप सुंदर पद्धतीने फेमस आहे. ह्याच्यापेक्षा पण उत्तम पद्धतीचे क्वालिटीचे तिकडे मिळतात, पण मला जितकं मिळालं तितकं मी घेऊन आलेलो आहे आणि तेच मी 3 वर्ष तरी वापरते. पुढे मग ते जर खराब होत गेलं तर मी चेंजेस करत जातो. आता मी मूर्तीकडे येतो. तर तुम्हाला कलरिंग मी तुम्हाला मूर्तीचं ऑलरेडी दाखवलं होतं मातीचं काम, त्याच्यामुळे मी आज तेच बोलत नाही. तर आता हे मी फक्त कलरिंग दाखवतो तुम्हाला. ही दुर्गाचं जे कॉम्प्लेक्स आहे किंवा जे देहकांती आहे ती तुम्हाला मात्र वेगळी वाटते. वेगळी म्हणजे काय, तर तुम्हाला ही पिवळी रंगाची, तुम्हाला पिवळ्या रंगाचं दुर्गाला का. नंतर तुम्ही कार्तिकेयचं बघाल तर थोडंसं वेगळं कॉम्प्लेक्स आहे. सरस्वती फुल व्हाईटच तुम्हाला दिसते, तिची साडी असो किंवा तिचं सर्व म्हणजे तिची देहकांती असो. त्याच्यानंतर तुम्ही जर गणपतीकडे आल तर गणपती तुम्हाला खूप वेगळा वाटतो.
वाटेल, तुम्ही म्हणाल असा का गणपती आहे, सिंदूर चर्चित आहे, त्याच्यानंतर मुखमंडल मात्र वाईट आहे. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही याल तर हे गौरवर्ण अर्थात गौरवर्णाची लक्ष्मी, इथे तिचं वेगळं कॉम्प्लेक्स आहे. सिंह आहे, असुर मात्र ग्रीनिश कलरमध्ये आहे. नंतर हे रेड्याचं धड असो, सर्प असो, नागपाश ज्याला म्हणतात. नंतर हे सरस्वतीचं हंस आहे. इथे कार्तिकेय मयुरावर बसलेले आहेत तर ते मयूर आहे. त्याच्यानंतर इथे पेचक अर्थात श्वेत उल्लक लक्ष्मीचं वाहन आहे. इथे मूषक आहे. ह्यांचे डोळे वगैरे अजून काढायचे, फिनिशिंग बाकी आहे, पण मी तुम्हाला सांगण्यासाठी सांगतोय. तर त्यांना आता कलर देऊन झालेला आहे. तर कलरिंगचं असं आहे की ध्यानमंत्राने युक्त जे वर्णन येतं भगवतीचं किंवा या प्रत्येक देवतेचं, त्यानुसार माझ्या प्रतिमा किंवा माझे जे छायाचित्र मी रंगवतो, पेंटिंग्स काढतो किंवा माझ्या मूर्त्या असो, याच्यामध्ये मी ह्या गोष्टीला खूप प्राधान्य देतो. अगदी बहुतेक म्हणजे काही काला समोरच्याला काय गोष्टी आवडत नसतील पण किंभावना, पण माझं मात्र प्राधान्य असतं की प्रतिमाचं देहकांती असो किंवा तिचं डोळ्यांची पद्धत असो किंवा हातांची मुवमेंट्स असो, या सर्व काही ध्यानमंत्राने युक्त असाव्या. आता ध्यानमंत्र एक असतो का, तर असं मुळीच नाही आहे. अनेक मतांतर ध्यानमंत्र शास्त्रात वर्णलेले आहेत. मुळामध्ये काय आहे की एकम सत्य बहुधा विदंती, एकच सत्य आहे पण वेगळ्या वेगळ्या श्लोकाच्या माध्यमातून, विधानांच्या माध्यमातून ते ध्यानमंत्र वर्णन केलेलं आहे. तर दुर्गाचं ज्या ध्यानमंत्राने ही शारदीय महापूजा करावी ह्याचं जे प्रमाण आहे देवी पुराण किंवा कालिका पुराणामध्ये, त्यानुसार ही प्रतिमा आहे. तर ही प्रतिमा तुम्हाला दशभुजा दिसेल, 10 हातांची दिसेल. प्रत्येक हातांमध्ये आयुध कोणती असावी ते देखील ध्यानमंत्र स्वतंत्र सांगतं. ते आयुध कोणत्या क्रमाने असावी ते सुद्धा ध्यानमंत्र स्वतंत्र सांगतं. त्याच्यानंतर तिची देहकांती कशी असावी, तिचे नेत्र किती आहेत, तिची बॉडी मुवमेंट कशी आहे, म्हणजे पाय कुठे ठेवलेला आहे, दुसरा पाय कुठे ठेवलेला आहे, सिंहाचं वर्णन कसं आहे, महिषासुराचं वर्णन कसं आहे, नागपाश कसा आहे, देवीचा मंच कसा आहे, प्रत्येक गोष्टीचं वर्णन त्या भव्य मोठ्या त्या ध्यानमंत्रात आहे. तर मी ध्यानमंत्राने तुम्हाला एक्सप्लेन करेल की ही प्रतिमा कशी असावी. तेच बरोबर हीच गोष्ट गणपतीची सुद्धा आहे. ध्यानमंत्रामध्ये गणपतीचं वर्णन कसं आहे त्या पद्धतीचं. लक्ष्मी मातेचं तेच आहे की लक्ष्मी माता अशा का आहे की तिचं ध्यानमंत्र काय सांगतं. सरस्वतीचं सुद्धा ध्यानमंत्राप्रमाणे तिची कांती, नंतर कार्तिकेयाची पण. तर ह्या सर्वांचं तेच आहे की ध्यानमंत्राप्रमाणे युक्त त्यांची प्रतिमा आणि प्रत्येक गोष्टींचं त्यांची देहरंग हे ठरवले जातात. तर आपण सर्व काही गोष्टी कव्हर होऊ शकत नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला की तो अपलोड करायला परत प्रॉब्लेम होतो आणि मग पुढे मला खरं पाहता एवढ्या ह्याच्यामध्ये खरंच वेळ मिळत नाही खूप जास्ती एडिटिंगच्या दृष्टीने बघायला. त्याच्यामुळे जितकं होतं तितकं मी तुम्हाला अपलोड करत जाईल आणि दाखवत जाईल. तर मध्येच जर व्हिडिओ थांबत असेल किंवा कट होत असेल तर क्षमस्व, त्यासाठी तुम्हाला मी माफी मागतो. पण आता कसं आहे ती मी टप्प्याटप्प्याने कव्हर करण्याचा प्रयत्न जितका होईल तितका करण्याचा प्रयत्न करेल, कारण की बोलण्यासारखं किंवा सांगण्यासारखं भरपूर काही आहे, पण सर्व काही कव्हर करणं असं टेक्निकली आता पॉसिबल नाही आहे, कारण की माझ्याकडे मला काही असं खूप मॅनपॉवर आहे आणि खूप काही आहेत करणारे वेगळं असातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर सरळ जसं मी तुम्हाला म्हटलं, तर आपण पहिले दुर्गाकडेच वळूया. तर दुर्गाचं ध्यानमंत्र असं सांगतं, पहिले मायाबीजाचा उपचार होतो, जे हेतू बीजमंत्र कधी जनमानसात किंवा लोकांमध्ये सांगितलं जात नाही. बीजमंत्र हा गुप्त असतो, गुरुमुखानेच घेतला जातो, त्याच्यामुळे मी बीजमंत्र म्हणणार नाही. बीजमंत्र मी सांगेल फक्त त्याचं उपकल्प म्हणून नाम बीज वापरले जातात. तर देवीचं जसं बीज आहे माया बीज किंवा भुवनेश्वरी बीज किंवा भवानी बीज ज्याला म्हणतात, ते बीजमंत्र दुर्गेचं आहे. गणपतीचं बीज हे गणेश बीज आहे, लक्ष्मीचं रमा बीज आहे, त्याच्यानंतर सरस्वतीचं वाघ बीज आहे आणि कार्तिकेयचं माया बीज 2 आकड्याने युक्त आहे, असं ते आहे. नंतर प्रणव आणि नमः याचा सुद्धा उपचार आहे. प्रत्येकांचे ध्यानमंत्र, वाहनाचे सुद्धा कालीविलास तंत्र, याच्यामध्ये मात्र या सर्व परिवार देवता किंवा वाहनांना पण स्थानसन्निवेश देऊन शारदीय महापूजा करावी. किंवा मुंडमाला तंत्रामध्ये सुद्धा महादेवाने जगन्माता पार्वतीला या शारदीय महापूजेचे विधान सांगताना प्रत्येक देवता कशा असाव्यात, प्रतिमास्थ देवतांची पूजा कशी असावी, कोणाचं ध्यानमंत्र कुठे वापरावं, कोणते बीजमंत्र उपचार करावे, कोणत्या नक्षत्रयुक्त तिथीवर देवीचं बोधन, आमंत्रण, अधिवास, महास्नान, महापूजा, बलिदान इत्यादी कर्म करावं, ते स्पष्टपणे श्लोकांसह नक्षत्रांच्या तिथी गणनेसह स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे ती गोष्ट, त्या सर्व गोष्टींना ग्राह्य धरून प्रत्येक गोष्टींना समजून ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आता मी दुर्गाच्या ध्यानमंत्राकडे वळतो, पुढे आपण पूजेच्या विषयी बोलतच जाऊया. तर हे जे त्यात पूर्वी तुम्हाला मी फक्त थोडं
थोडंसं वेगळं सांगायला इच्छितो की यंदा शारदीय महापूजेचं जे विधान आहे त्याच्यानुसार एक कसं असतं की देवीचं आगमन आणि गमन यावर हे सुद्धा वारांवर डिपेंड करतं. म्हणजे ज्या तिथीवरती येणार आहे किंवा ज्या तिथीवरती जाणार आहे त्या तिथीवर कोणता वार येतो त्याच्यावर देवीच्या आगमनाचं शुभ फळ किंवा अशुभ फळ हे डिपेंड केलेलं आहे. तर ते ज्योतिषशास्त्रानुसार त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर यंदा ज्यांची आता जसं आता ही पूजा तुम्हाला तर खूप जणांना हा प्रश्न पडेल की प्रतिपदेच्या दिवशी स्थापना होणार का, तर नाही. ह्यांची पूजा जी आहे ही महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी हे तिथीत्रयन्वा त्रैकालीनवा असं सांगून ठेवलेलं आहे की मृण्मयी प्रतिमा अर्थात मातीची प्रतिमा जी पूजा दुर्गा पूजा करायची आहे त्या प्रतिमास्थ देवतांची पूजा ही महासप्तमी, महाअष्टमी आणि महानवमी हे तिथीत्रय अर्थात 3 तिथी धरून ही मृण्मयी प्रतिमा पूजा करावी. पीठ शक्तिपीठ आहेत किंवा देवीचं जे प्रतिष्ठित विग्रह आहे तिकडे मात्र ही पूजा अगदी वद्य पक्षातल्या नवमीलाच म्हणजे असं मी म्हटलं की पितृपक्षातल्या आद्रा नक्षत्रयुक्त कृष्ण नवमीपासूनच सुरू करावी आणि महानवमी अर्थात अश्विन शुक्ल नवमीपर्यंत करावी. म्हणजे ज्याला 16 दिवसाची पूजेला षोडश दिनात्मक महापूजा सांगितलेली आहे तर ती करावी. मात्र मृण्मयी अर्थात मातीच्या प्रतिमेच्या बाबतीत शास्त्राने स्पष्टपणे तिथे हे दिलेलं आहे, श्लोकासह दिलेलं आहे की मृण्मयी प्रतिमा मात्र महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी हे तिथीत्रय करावी आणि ते सुद्धा नक्षत्रयुक्त आहे. तर ते त्याच्यामुळे ह्यांची पूजा जी आहे ही महासप्तमीपासून होईल. षष्टीच्या दिवशी या प्रतिमेचं शुद्धीकरण होईल, याचं अधिवास कर्म होईल. त्याच्यानंतर बिल्ववृक्षामध्ये देवीचं बोधन कर्म, बोधन म्हणजे काय तर प्रमोदन. ह्या प्रमोदन हा शब्द देखील बोधनमधून आलेला आहे. तर बोधन अर्थात काय, बोधयती इति बोधन. बोधन अर्थात बोधन म्हणजे काय तर जागवणं, जागृत करणं. जगदंबा चातुर्मासाच्या काळामध्ये दक्षिणायाच्या ही जी पूजा आहे ही मुळामध्ये शारदीय महापूजा जी सुमेध ऋषींनी सुरत राजा आणि समाधी वैश्याला सांगितली होती, जे आपल्याला वर्णन सापडतं मार्कंडेय पुराणोक्त सप्तशतीमध्ये की भगवतीचं संपूर्ण महिमा आणि आख्यान सांगून महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या 3 देवतेंचं आख्यान सांगून सुमेध ऋषींनी प्राधानिक रहस्याचं वर्णन केलं आणि त्याच्यानंतर ते सुमेध ऋषींनी त्याला महापूजेचं विधान दिलं. तर ती महापूजा जी नदी तीरी समाधी वैश्य आणि सुरत राजाने केली होती ती चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र शुक्ल महानवमीपर्यंत केली होती किंवा काही मतांतरानुसार म्हणजे चैत्र शुक्ल सप्तमी ते चैत्र अष्टमी, चैत्र नवमी हे 3 तिथी धरून त्यांनी पूजा केली. तिकडे देवी प्रित्यर्थ त्यांनी माती जमवून तिकडे देवीची प्रतिमा घडवली, त्यात प्राणप्रतिष्ठा इत्यादी कर्म जे सांगितले ते केलं, बोधन केलं, आमंत्रण केलं, अधिवास केलं. त्याच्यानंतर महापूजा, महास्नान, बलिदान आणि होमहवन हे 4 कर्म शारदीय महापूजेचे अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहेत. तर हे करून त्यांनी देवीची पूजा केली. तर ती चैत्रामध्ये केली, त्याला वसंतकालीन नवरात्र म्हणून प्रसिद्ध केली. पण त्याच्यानंतर पण ही जी शरदकालीन महापूजा आहे ही मात्र कोणी केली तर प्रभू रामचंद्रांनी केली. रामचंद्राने का केली तर रावण वधार्थ रामायनुग्रायच ब्रह्मदेवांनी आणि इंद्राच्या सांगण्यानुसार ब्रह्मदेवांच्या पौरोहित्याखाली प्रभू रामचंद्रांनी रावण वधार्थ भगवतीला अकाळी जागृत केलं, अकाली बोधित केलं. बोधित अर्थात जागृत करणं, जागवणं. आणि अकाळी का, कारण की शरद ऋतू हा चातुर्मासाच्या काळात अर्थात अश्विन महिना हा चातुर्मासातला 1 महिना आहे. तर या चातुर्मासाच्या काळात दक्षिणायनाच्या काळात ही जी जगदंबा आहे किंवा इतर देवता ह्या निद्रेत असतात, योगनिद्रेत असतात. मुळात हीच योगमाया आहे, ही देवांना मोहित करून योगनिद्रेमध्ये विमग्न करते. मात्र ही जी विष्णुमाया ही जी जगदंबा आहे ही निद्रित असल्यामुळे त्या घोर निद्रेतून तिला जाग करण्यासाठी आणि रावणाच्या वधार्थ हिची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्या पौरोहित्याखाली भाद्रपद कृष्ण अर्थात आपल्या भाद्रपद कृष्ण महानवमीला अर्थात ज्याला आपण पितृपक्षातल्या नवमी म्हणतो त्या नवमीपासून षष्टीपर्यंत अर्थात अश्विन शुक्ल महाषष्टीपर्यंत नवरात्राला षष्टीपर्यंत देवीला बोधित केलं. बोधित अर्थात काय, जागवलं. कशात तर बिल्ववृक्षामध्ये बिल्ववृक्ष मूले बोधन कर्म कुर्यात असं सांगितलेलं आहे. बोधन अर्थात जागवायचं, पण कुठे तर बिल्ववृक्षात बेलाच्या झाडामध्ये बेलाचे 2 फळ श्रीफलयुक्त जे वृक्ष आहे त्याच्यामध्ये देवीला जागृत केलं, जागवलं. आणि मग देवी जागृत झाल्यानंतर तिची पूजा महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी या 3 तिथीवर केली आणि
कोणत्या क्रमाने केली तर महास्नान, महापूजन, बलिदान आणि होमहवन. होमहवन केले, बलिदान दिले, महास्नान केलं आणि महापूजा केली. हे 4 कर्म तिन्ही तिथींवर केले आणि विजयादशमीला सांगता केली. आणि भगवतीच्या संधी पूजेच्या वेळी संधी क्षणाला अर्थात अष्टमी आणि नवमीच्या संधी क्षणाला भगवती त्यांना संतुष्ट झाली आणि देवीने त्यांना रावण वधार्थ वर प्रदान केलं की विजय वर दिला, असं शास्त्रात स्पष्टपणे उल्लेख आहेत. आणि त्या श्लोकामध्येच पुन्हा तेही सांगितलेलं आहे की ह्याचं भगवतीला अकाळी बोधित करण्याचं कर्म सर्वात प्रथम कोणी केलं तर परमपिता ब्रह्मांनी केलं. ब्रह्मांनी का केलं तर महिषासुर वधार्थ कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये देवीचं बोधन केलं, असं स्पष्ट उल्लेख आहे कात्यायनी तंत्रामध्ये की देवीचं हे जे कात्यायनी उपासना किंवा दुर्गेची ही महिषासुरमर्दिनी उपासना आहे हे सर्वात प्रथम ब्रह्मदेवादी इत्यादी देवांनी त्रिदेवांनी केलं, देवीला बोधित केलं, तर जागृत केलं बिल्ववृक्षाच्या मुळामध्ये कात्यायन ऋषींच्या आश्रमात, असं कात्यायनी तंत्रात स्पष्ट उल्लेख आहेत. आणि त्यालाच समर्थन दिलेलं आहे कालिका पुराण आणि देवी पुराणाने. तर या गोष्टीचं सर्व काही विधान आहे. तर मी सांगण्याचा अर्थ हा होता की देवीचं यंदाचं आगमन, ज्यांची प्रतिपदेला देवी येते किंवा आता कसं आहे की तुम्हाला प्रतिपदेला देवी येते ना, पण असं नाही आहे, प्रतिपदेला येऊ शकते. त्याला जसं धर्मसिंधू निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये त्याप्रमाणे वर्णन येतात की सप्तरात्रात हा सप्तमी असं तृतीयेपासून नवमीपर्यंत पूजा केली तर ती सप्तरात्र झाली. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत केली तर त्याला नवरात्र म्हणावं. जर सप्तमीपासून नवमीपर्यंत केली तर त्रिरात्र म्हणावं. जर अष्टमीच्या दिवशी पूजा केली तर त्याला द्विरात्र म्हणावं. जर नवमीच्या दिवशी पूजा केली तर त्याला एकम रात्र म्हणावं. पंचमी ते नवमी केली तर त्याला पंचरात्र म्हणावं. तर त्या तिथी तुम्ही कोणत्याही धरू शकतात, पण नवमी आणि अष्टमी ही ग्राह्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग तुम्ही सुरुवात प्रतिपदेला करा किंवा जसं मी म्हटलं पितृपक्षातल्या नवमीपासूनच केली तर उत्तमच. पण ज्यांना जसं म्हणजे ऑप्शन दिलेलं आहे शास्त्राने, आपल्या हिंदू धर्मशास्त्र इतकं फ्लेक्सिबल आहे की कोणत्याही गोष्टीचं कंपल्सरी कोणतीच गोष्ट नाही आहे, प्रत्येक गोष्टीचे ऑप्शन आहे. तुम्हाला हे नाही जमलं तर ते करा, हे नाही जमलं तर ते करा. तर दुर्गापूजेला सुद्धा या महापूजेला सुद्धा विविध कल्पारंभाच्या तिथी दिलेल्या आहेत. त्या कल्पारंभाच्या तिथी अगदी वद्य पक्षातल्या अर्थात पितृपक्षातल्या आधी जी नवमी झाली त्या नवमीपासून ते अगदी तुम्ही आता प्रतिपदेला करा किंवा मग तुम्ही तृतीयेला करा किंवा तुम्ही पंचमीला करा किंवा तुम्ही सप्तमीला करा किंवा तुम्ही अष्टमी नवमीला जरी केलं तरीही चालू शकतं. पण महापूजा मात्र तुम्ही नक्कीच करू शकता. तर मात्र या पूजेचं विधान दिलेलं आहे रघुनंदन आदी तत्वांनी की प्रतिपदेला करू शकतात, कृष्णा नवमीला करू शकतात, नाहीतर मग डायरेक्ट सप्तमीपासून सुरू करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सप्तमीपासूनच हिची मूळ पूजा सुरू होते. मात्र देवघरात जे आमची नित्यपूजेची आराध्य आमची दुर्गादेवीचं प्रतिमा आहे तिच्यासमोर मात्र कल्पारंभ कर्म आम्ही प्रतिपदेपासून तिकडे घट बसून प्रतिपदेपासून देवीची घटस्थ पूजा सुरू होऊन जाते आणि त्याला कल्पारंभ पूजा म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी षोडश म्हणजे या शारदीय महापूजेचा महासंकल्प पुण्याह वाचन इत्यादी कर्म करून महासंकल्प धरला जातो आणि देवीचं षोडशोपचार पूजन आवरण देवता इत्यादी केलं जातं. आणि षष्ठीच्या दिवशी सायंकाळी तिचं बोधन आमंत्रण अधिवास करून सप्तमीपासून मृण्मयी प्रतिमा या मातीच्या प्रतिमेंची पूजा प्राणप्रतिष्ठासह सुरू होते. तर आगमनाचं फळ जसं मी म्हटलं की देवीच्या आगमनाचं फळ हे डिपेंड करतं की कोणत्या वारावर म्हणजे तिथीची येण्याची तिची तिथी आहे ती कोणत्या वारी येत आहे त्यानुसार देवीचं येण्याचं आगमन आणि गमनाचं फळ ठरलेलं जातं. तर ते आगमन गमनाचं फळ काय सांगितलेलं आहे, श्लोक असा येतो, मी तुम्हाला श्लोक वाचून दाखवतो की रवी शशी गजारूढा शनी भौम अश्वे गुरुं शुक्रं च दोलाया बुधे नौका प्रकीर्तितः. तर ह्याचा अर्थ काय आहे की रवी शशी गजारूढा अर्थात रविवार आणि शशी अर्थात सोमवार, हे शशी म्हणजे सोम, तर रविवारी आणि सोमवारी जर देवीचं आगमन झालं तर ते ती येते गजारूढा अर्थात हत्तीवर बसून येते. तर त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, शनी भौमे अश्वे अर्थात शनिवारी आणि भौम अर्थात मंगळवारी आणि शनिवारी जर आली तर अश्वे अर्थात घोड्यावर बसून येते. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे शुक्र गुरुंच दोलाया, शुक्रवारी आणि गुरुवारी जर आली तर दोला अर्थात झोपाळ्यावर बसून येते. आणि बुधे नौका प्रकीर्तिता, बुधे म्हणजे बुधवारी जर आली तर नौकेमध्ये बसून येते असं सांगितलेलं आहे. तर याचं फळ काय सांगितलं आहे, गजेच जलदा देवी छत्रभंग फलानीच अश्वारूढा नौकायाम सर्व सौख्यानी दोलाया मोडक भवे. तर ह्याचा अर्थ काय आहे, जर ती भगवती
गजावर अर्थात हत्तीवर बसून आली तर सुवृष्टी अर्थात पाऊस चांगला पडतो आणि शस्यश्यामला पृथ्वी अर्थात पृथ्वीमध्ये धान्य चांगलं पिकतं. जे आपण आता जसं म्हटलं की शारदीय महापूजा हा सृजनाचा उत्सव आहे, नवनिर्मितीचा उत्सव आहे. सृजित झालेल्या भगवतीचा ज्या वसुंधरेचा या आद्य प्रकृतीचा विजय उत्सव आहे, तिच्या सृजनशीलतेचा महाउत्सव आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट सृजनाशी निगडीत आहे. तुम्ही जर आता टप्प्याटप्प्याने आपण नवपत्रिका वासिनी दुर्गेविषयी बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा तुम्हाला मी सांगेलच की कशा पद्धतीने निसर्ग आणि प्रकृतीशी हा उत्सव युक्त आहे, किंवा निसर्ग प्रकृती म्हणजेच ही साक्षात दशप्रहरधारिणी भगवती परब्रह्मस्वरूपिणी दुर्गा आहे. हे तुम्हाला तेव्हा मी सांगेल का दुर्गेला परमा प्रकृती म्हटलेलं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट होईल की नवपत्रिका वासिनी दुर्गेची जेव्हा आपण पूजा करू ते तुम्हाला सांगण्यात येईल. तर ही जी पूजा आहे ही जसं कृषी संस्कृती त्याच्यात किंवा निसर्गाशी एकयुक्त आहे. त्याच्यामुळे काय सांगितलेलं आहे की शस्यश्यामला पृथ्वी अर्थात देवी जर गजावर आली तर पाऊस चांगला पडेल आणि शस्यश्यामला पृथ्वी ऑब्व्हियसली त्याच्याने होणार आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे घोडा अर्थात जर अश्वावर अर्थात घोड्यावर आली तर छत्रभंग अर्थात कुठेतरी सुनामी किंवा काय ज्याला म्हणतात की खूप काही उफार थापाड होण्याची संभावना आहेत, किंवा काही खूप असं नैसर्गिकदृष्ट्या काहीतरी नॅचरल काहीतरी अर्थक्वेक इत्यादी जे आहेत ते होऊ शकतं. त्याच्यानंतर सांगितलं दोल अर्थात झोपाळ्यावर झाली जर मोडक अर्थात काहीतरी तुटण्या फुटण्याच्या शक्यता सांगितलेल्या आहेत, किंवा आंतरराष्ट्रीय किंवा इथे युद्ध इत्यादी होऊ शकतात असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नौका अर्थात नौकेत अर्थात जर होडीमध्ये बसून आली तर सांगितलेलं आहे पाऊस जास्ती पडेल. ऑब्व्हियसली जर म्हणजे नौकेत बसून आली म्हणजे पाऊस जास्ती प्रमाणात पडेल असं सांगितलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टीचं फळ सांगितलेलं आहे. तर यंदा जर आता जसं सर्वसाधारणतः यंदा म्हणजे 2021मध्ये अश्विन शुक्ल प्रतिपदा ही बृहस्पतिवारपासून अर्थात 7 तारखेला सुरू होते. त्याच्यामुळे बृहस्पतिवारी जर तुमची भगवतीचं आगमन होत असेल तर सांगितलेलं आहे शुक्र गुरूंच्या दोलाया अर्थात गुरुवारी आणि शुक्रवारी जर देवी आली तर दोल अर्थात झोपाळ्यावर बसून आली तर झोपाळ्याचं फळ सांगितलेलं आहे मोडक अर्थात काहीतरी अरिष्ट होण्याची संभावना आहेत. पण या सर्व ज्योतिषशास्त्राच्या गणना आहेत. ॲक्च्युली देवी पुराणामध्ये हा श्लोक येतो खरा, पण या गोष्टीला जास्ती प्राधान्य दिलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. तर मी माहितीसाठी तुम्हाला सांगितलं. पण जर आमच्यासारखी म्हणजे आता सप्तमीच्या दिवशी जर महाआगमन होत असेल, जसं आमची ही भगवतीचं मूळ आगमन हे सप्तमीचं आहे, त्याच्यामुळे सप्तमीला आपण जर बघाल तर सप्तमी यंदा येत आहे यंदा सप्तमी आहे मंगळवारी भौमवारी. तर भौमवारी सांगितलेलं आहे देवीचं की भौमवारी शशी भौमे अश्वे अर्थात अश्वावर घोड्यावर बसून देवी येईल. तर त्याच्यामुळे घोड्यावर जर येत असेल तर त्याचं आहे छत्रभंग अर्थात सुनामी इत्यादी किंवा आंतरराष्ट्रीय युद्ध इत्यादी होऊ शकतात असं आहे. आणि त्याचंही जसं मी म्हटलेलं आहे की या शारदीय महापूजेचे मूळ कर्म काय तर शारदीय महापूजा चतुष्कर्ममयी शुभा त्राण तिथित्रय कुर्यात सर्वदा भक्तान विदायते स्थापनम पूजनम बलिदानम होमरूप तथा. तर हे कुठे श्लोक येतात आपल्याला तर तिथितत्व रघुनंदनाने रचलेलं जे तिथितत्व आहे जे रघुनंदन हे स्मार्थ भट्टाचार्य म्हणून ओळखले जातात आणि हे ह्यांचा जो काळ आहे हा चैतन्य महाप्रभूंच्या समकालीन होते ते. आणि तेव्हा त्यांनी या देवी पुराण कालिका पुराण या सर्व ग्रंथांचं संकलित ग्रंथ एक निर्माण केला आणि देवीच्या महापूजेचं एक विधान त्यांनी एक स्पष्टपणे करून दिलं. तर त्यांनी त्याचं नाव दिलं दुर्गा उत्सव तिथितत्व. तर तिथितत्व याच्यामध्ये दुर्गा उत्सवाचे सर्व काही शास्त्र कोणत्या दिवशी काय करावं कोणत्या दिवशी कसं करावं ते एकदम व्यवस्थित श्लोकासह स्पष्ट त्यांनी केलेलं आहे. आणि त्यात सांगितलेलं आहे आद्रायाम बोधयेत देवी मूलेम नैव प्रवेशयेत पूर्व उत्तराम संपूजयत श्रवणेन विसर्जयत. अर्थात काय तर नक्षत्र कसे आहे बघा इकडे नक्षत्र गणना सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे फक्त प्रतिपदा आणि नवमीपर्यंत केली म्हणजे महापूजा झाली का तर असं मुळीच नाही. जसं तिथींचं प्राधान्य या महापूजेला आहे कारण की ही महापूजा आहे त्याच्यामुळे योग नक्षत्र तिथी वार या सर्व गोष्टींचा प्रभाव या महापूजेवर आहे. तर त्याच्यात काय सांगितलेलं आहे आद्रायाम बोधयेत देवी देवीचं जे बोधन कर्म करायचं आहे तर कधी करावे तर आद्रायांग आद्रा नक्षत्र जसं मी म्हटलं आद्रा नक्षत्रयुक्त कृष्णा नवमीपासून बोधन करायचं. त्याच्यामुळे आद्रायाम बोधयेत देवी
मूले नैव प्रवेशयेत. मूल नक्षत्रयुक्त जर तिथी असेल तर मूल नक्षत्रयुक्त देवीचं प्रवेश अर्थात प्राणप्रतिष्ठा करावी. त्याच्यानंतर पूर्व उत्तराम संपूजयेत. पूर्व उत्तर नक्षत्रामध्ये किंवा पूर्वाषाढ नक्षत्रामध्ये देवीचं संपूजयेत अर्थात महापूजा करावी. त्याच्यानंतर श्रवणेन विसर्जयेत. श्रवण नक्षत्रयुक्त विजयादशमीला देवीचं विसर्जन करावं. त्याच्यामुळे प्रत्येक नक्षत्राचं सुद्धा प्राधान्य या सणाला आहे. त्याच्यामुळे ही महापूजा हे कलियुगातलं साक्षात अश्वमेध यज्ञ आहे. आणि अश्वमेध यज्ञ का म्हणू नये, कारण आता आजकाल शास्त्रामध्ये किंवा आपण खूप ठिकाणी ऐकतो की ह्याचं फळ इतपत आहे, या अनुष्ठानाचं इतपत आहे, तितपत आहे. पण त्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला एक महापूजा, आता आपण नॉर्मली बोलून पडतो की सत्यनारायण केलं तरी आपण म्हणतो महापूजा. पण महापूजा हा कोणत्याच पूजेला किंवा कोणत्याही व्रताला असं महापूजा म्हणता येत नाही. प्रत्येक गोष्टीचे एक एक क्रायटेरिया ठरवलेले असतात. जसं आपण म्हणतो क्रायटेरिया, की कोणती पूजा त्या क्रायटेरियामध्ये बसते. तर शारदीय पूजा ही महापूजा का सांगितलेली आहे, कारण की तिची भव्यताच एवढी आहे. अगदी प्रतिमासुद्धा अगदी आषाढापासून निर्माण करायला सुरुवात करायला लागते. त्याच्यानंतर माती कोणती वापरावी, बोधन कर्म करायचं असेल, बिल्ववृक्ष श्रीफलयुक्त बिल्वशाखा लागते. नवपत्रिकेंचं वैशिष्ट्ययुक्त वेगळं आहे, तिथी वेगळे आहेत, नक्षत्र वेगळे आहे, योग आहे. या सर्वांचं कुठेतरी सांगड घालून देवीची पूजा रचायची आहे. त्याच्यानंतर या प्रत्येक प्रतिमास्थ देवता कशा असाव्या त्याला प्राधान्य द्यायचं आहे. कोणत्या दिवशी काय करावं ह्याचं प्राधान्य वेगळं आहे. त्याच्यामुळे ही महापूजा का आहे, का या गोष्टीचं सुद्धा क्रायटेरियामध्ये ही महापूजा अश्वमेध योग्य तुल्यच आहे हे स्पष्टपणे आपल्याला तिच्या या व्यापकतेने किंवा या उत्सवाच्या भव्य दिव्यतेने आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. आता प्रतिमेकडे मी थोडंसं वळण्याचा प्रयत्न, ॲक्च्युली आता व्हिडिओ खूप मोठा बनतोय. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सर्व ध्यानमंत्रांनी युक्त कशा प्रतिमा असाव्या त्या मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा मी फक्त तुम्हाला या मूर्तींवरच हे करेल. तर ते तोपर्यंत तर आता जेवढी मी तुम्हाला माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. तुम्हाला काय वेगळं जाणून घ्यायचं असेल या शारदीय नवरात्रोत्सवाविषयी तर तुम्ही मला कळवा, मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आणि मला वाटतं की मी एक काय म्हणतात एक प्राथमिक माहिती जी द्यायची होती या महापूजेची किंवा प्रतिमेचं आता जे काम चाललेलं आहे ते तुम्हाला मी दिलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला मी जसं म्हटलं की यंदा मी सर्वच गोष्टी कवर करेल थोडं करून. तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच आपण कवर करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण सुरुवात करूया देवीच्या ध्यानमंत्राने. आणि ध्यानमंत्र मी तुम्हाला श्लोक सांगेल आणि त्या ध्यानमंत्राप्रमाणे तिची कांती अशी का आहे, किंवा ही सहपरिवार समन्विता दुर्गा आताच्या आपल्याला या जनरेशनला किंवा आताच्या आपल्या या मानवीय संस्कृतीला, मानवीय जीवनाला ही काय शिकवते हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ते देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तर तसेच तुम्ही कनेक्ट राहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांमध्ये ह्या गोष्टीचा, या शक्ती उपासनेचा, या महाउत्सवाचा प्रचार होऊ द्या. आणि कळवत जा की प्रतिमा कशी वाटली. तर आता मी एकदा तुम्हाला फक्त वरच्यावर दाखवतो. हे आहेत गणपती बाप्पा. ह्यांना सुद्धा वस्त्र अलंकार, चतुर्भुज रूप आहे, त्रिनेत्र. का ते ध्यानानंतर तुम्हाला मी सांगेल की प्रतिमा नक्की अशी का आहे. ही महादेवी श्री लक्ष्मी देवी आहे. त्याच्यानंतर ही भगवती दुर्गा आहे, दशप्रहरधारिणी महिषासुरमर्दिनी स्वरूपात आहे. हे महिषासूर आहे. हे सिंहवाहन आहे, नागपाश, म्हशीचं धड आहे. डोळे वगैरे सर्वांचे काढायचे अजून. नंतर हे कार्तिकेय आहे, मयुरारूढ. हे भगवती सरस्वती विद्याधात्री आहे. तर अशी ही सहपरिवार समन्विता भगवती दुर्गा. खूप सर्व कलरिंगचं, त्याच्यानंतर इकडे डेकोरेशनचं सर्व कामं चालू आहेत. त्याच्यामुळे आता हळूहळू कामं होईल तसं तुमच्याबरोबर शेअर करेलच. वस्त्र अलंकार आम्ही घातलेले आहेत, बघू शकाल. लाल रंगाचं छान तिला एक वस्त्र नेसवलेलं आहे. लक्ष्मीला तिच्या कांतीप्रमाणे पद्म अर्थात कमळाप्रमाणे गुलाबी रंगाची साडी. गणपतीला धोतर नेसवलेलं आहे, पांढरं शुभ्र. ह्याला सुद्धा धोतर नेसवलेलं आहे. सरस्वती माता सर्व शुक्ला सरस्वती, त्याच्यामुळे देवी सरस्वती व्हाईट कलरची साडी, सर्व तिचं आभूषण सर्व व्हाईट. त्याच्यानंतर कार्तिकेयाला सुद्धा धोतर नेसवलेलं आहे. तर अशा पद्धतीने वस्त्र घालून झालेले आहेत, अलंकार घालून झालेले आहेत. त्यांचे मुकुट, त्यांच्या मासोळ्या, त्यांचे बाजूबंद, गळ्यातलं, कानातलं सर्व काही घातलेलं आहे. आता केस लावायचे
सोडायचे आहेत, ऑब्व्हियसली बाजूनी केस सोडायचे आहेत. त्याच्यानंतर हातामध्ये आयुध द्यायची आहेत, नेत्र काढायचे आहेत. चतुर्दशीच्या दिवशी नेत्र काढेल. त्याच्यानंतर मग ह्याचे केस आहेत सिंहाचे, त्याचे ते लावायचे आहेत. ह्याचे सुद्धा ही शेंडी भगवतीच्या हातामध्ये त्याची एक आहे, तर ती दाखवायची आहे इकडे केस पकडलेले. त्याच्यानंतर हे पूर्णपणे असं स्वरूप आहे. तर काम होत जाईल आणि माहिती आणि काम दोन्ही तुमच्याबरोबर मी टप्प्याटप्प्याने शेअर करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि असंच भेटत जाऊया. आणि लवकरच भगवतीचं आगमन आहे, त्याच्यामुळे जरी धावपळ आहे त्याच्यामुळे उत्सुकताही तेवढीच आहे. तर बघूया पुढचा आपण व्हिडिओ, त्याच्यामध्ये ध्यानमंत्रांनी युक्त आपण ही प्रतिमेचं पूर्ण निरूपण करण्याचा प्रयत्न नक्की करूया. तोपर्यंत असंच मला साथ देत जा. धन्यवाद.